शास्त्र संगतीने पुत्रोत्पत्ती हा एक सुवर्ण योग कथित केला आहे. त्या अनुषंगाने तुमचे आमचे सर्वांचे सुपरिचित एक शरीरयष्टी, शरीर सौंदर्य, शारीरिक बळ या आदिव्याप्तीतील उच्चांकाचं नाव आमचे जीवाची जिवलग की ज्यांच्या अनुषंगाने आम्हाला देखील शारीरिक संपत्तीचं एक महत्त्व, ज्यांचा आदर्श दृष्टी समोर ठेवून आम्ही आत्तापर्यंतची वाटचाल करतोय, असे सर्वांचे सुपरिचित श्री जीवनजी शिंदे सर वस्ताद. गोड असं संकुलन आहे, जीवन कुस्ती संकुलन. वस्तादांच्या जीवनातील हा सुवर्ण योग की जीवनजी शिंदे सर आणि सरांच्या सौभाग्यवती कांक्षीने ज्योतिताई 1 वर्षापूर्वी यांच्या जीवनात पुत्रोत्पत्ती हा सुवर्ण योग आला आणि त्या बाळाचं नामकरण विधी गोड असं पैलवान शिवतेज या बाळाचा आज पहिला अभिष्ट चिंतन सोहळा. शास्त्र संगतीनुसार अभिष्ट चिंतन सोहळा समापन्न करत असताना, साजरा करत असताना कलीच्या कालात, स्पर्धेच्या युगात, विज्ञानवादी युगात मनुष्याने पाश्चात्य अंगीकृत केलंय. पाश्चात्य संस्कृतीचं या देहात झालेलं अतिक्रमण. परंतु आपली संस्कृती काय, आपला धर्म काय, कर्म काय, वर्म काय या उक्तीला पात्र देव, धर्म, आई वडील, संत, ग्रंथ, पंत, ब्रत, वैकल्य, नियम, सार, कर्म, धर्म आणि वर्म. मानवी देहात आल्यानंतर बाल्य अवस्थेत जे संस्कार या देहाला मिळायला हवे, त्या अनुषंगाने आज गोड असा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत असताना या त्रिकाल संध्येला गोड असं या पवित्र तपस्थलीवर भोले बाबाच्या प्रांगणात सरांनी गोड असं भजन संध्येचं आयोजन केलंय, ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग पूजनीय, वंदनीय, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे, कीर्ती आहे, स्वरमूर्ती रविदासजी महाराज जगदाळे आबा. आरंभाला आपण टाळ्याच्या गजरात आबांचं स्वागत करूया. अवघा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाला चाहत आहे, लोक वाट बघतात, परंतु आमचे काही स्नेही की जे वस्तादांचे शिष्य आहेत असे आमचे भगवानजी भाऊ गुडघे यांच्या माध्यमातून पूजनीय आबांच्या भजन संध्येचा आलेला योग, त्या अनुषंगाने गोड अशी भजन संध्या या पवित्र तपस्थलीवर समापन्न होत असताना सरांच्या या वाटचालीत जोडलेली स्नेही मित्र परिवार, शिष्य परिवार, आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी या अधिष्ठानावर बाळ पैलवान शिवतेज दादाच्या प्रथम अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रित्यर्थ उपस्थित आहात. आरंभाला शिंदे परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व आप्तजनांचं या तालीम संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तदनंतर आज या गोड अशा भजन संध्येच्या प्रित्यर्थ पूजनीय, वंदनीय गुरुजींची शिष्य परिवार, त्यामध्ये प्रामुख्याने तबल्याची साथ आज भजन संध्येला ज्यांची लाभती आहे आमचे सोमनाथजी महाराज तळेकर आहेत. महाराजांची देखील या तालीम संघाच्या वतीने कोटी ऋण व्यक्त करतो. मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंगाचे महामेरू आमचे हनुमानजी महाराज पांगरे, मूळ जन्मभूमी वसतात त्यांची बीड जिल्ह्यातील कुंभे जळगाव, परंतु आबांच्या स्नेह परत्वे आपल्या प्रभागात त्यांचं येणं असतं. आमचे हनुमानजी महाराज आहेत, गोड असे सिंथेसायझर वादक, संवादिनी वादक ज्यांच्या पोटात जादू आहे असे अविनाशजी महाराज शिंदे, ते देखील उपस्थित आहेत. पूजनीय, वंदनीय, आदरणीय स्वरमूर्ती रविदासजी महाराज जगदाळे आबा यांचे धाकटी चिरंजीव, ज्यांचं भजन आपल्याला श्रवण करायचं आहे असे आमचे नावकरी श्यामजी महाराज जगदाळे, ते देखील आज उपस्थित आहेत. वा 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 वा. तदनंतर ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, नाही नाही नाही, अहो आम्ही घरचे सदस्य, काय हरकत नाही. चला सर्व मंडळीचे कोटी ऋण व्यक्त करतो. सर्वांगाचे कान करून
गोड अशा भजन संध्येचं आपण श्रवण करावं अशी सदिच्छा बाळगतो आणि गुरुजींना विनंती करतो आपण पुढच्या भजनाला आरंभ करा. अकल्प आयुष्य व्हावे ते या कुळा, अकल्प आयुष्य व्हावे ते या कुळा, अकल्प आयुष्य व्हावे ते या कुळा. माझी आसका हरीच्या दाचा, माझी आसका हरीच्या दाचा, कल्पनेचे बाधा नभो कवने काळे, कल्पनेचे बाधा नभो कवने काळे, कल्पनेचे बाधा नभो कवने कल्पनेची बाधा नभो कवने काळे. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. अरे बोल, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळे. ओ कल्पनेची बाधा न हो कवने काळे. आ कल्पनेची बाधा न हो कवने काळे. अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा न लागो राजेचा, अहंकाराचा वारा न लागो माझ्या विद्युताचा भाविकाची, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे. नामा मैंने तया आचावे कल्याणे, नामा मैंने आचावे कल्याण, जमुखी निदान पांडुरंगा, जमुखी निदान निदान, जमुखी निदान, जमुखी निदान पांडुरंगा, जमुखी निदान. जी चरणैनी की चरण पादुका, जी चरणैनी की चरण पादुका, भरती रहो रे उलाई, भरती रहो ली उलाई, सोही चरणी केवटी धुईली नो, सोही चरणी केवटी धुईली नो, तब हरि नाव चढ़ाए, भजी मन राम चरण सुखदाए, भजी मन राम चरण